एकरात हा बहरलेला ऊसाचा मळा आहे शेतीनिष्ठ रमेश जाधवांचा। सांगली जिल्ह्यातल्या येलूरमध्ये एक प्रयोगशील शेतकरी म्हणून रमेश जाधवांची ओळख आहे। 2010 साली खोडवा ऊस उत्पादनात ते राज्यात अव्वल आले होते। त्यांनी खोडव्याचं 115 टन उत्पादन मिळवलं होतं। गेली 25 वर्षे त्यांचे शेती प्रयोग सुरू आहेत। त्यांच्या कामाची दखल घेत आता राज्य सरकारनंही नुकताच त्यांना शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर केला आहे। पूर्वीची अशी एक म्हण आहे, काम करावं काम करा, कामावरती प्रेम करा, काम करा आणि पोट भरा, हाच निसर्गाचा नियम खरा। प्रामाणिकपणे शेतीत काम केले की काही कमी पडत नाही। मला शेतीची आवड असल्यामुळे आणि शेती चांगल्या पद्धतीची करायची या दृष्टीने वेगवेगळ्या शेतकऱ्यांना भेटी दिल्या। उत्पन्न वाढवायचं ह्या देशापोटी 80 टनापासून ती 116 टनापर्यंत ऊसाची मजल मारली। माझा आता जाणारा अडसाल ऊस 1 एकर आहे आणि 1.5 एकर खोडवा आहे आणि राहिलेल्या 20 गुंठ्यामध्ये भुईमूग आणि 10 गुंठ सोयाबीन आहे। कृषी विभाग आणि वारणा सहकारी साखर कारखान्यातर्फे सतत शेतीविषयक प्रशिक्षण मेळावे घेतले जातात। त्यातून मिळालेले नवीन माहितीचा तंत्राचा वापर जाधव यांनी आपल्या शेतात केला। सध्या त्यांच्या 1 एकरात आडसाली ऊस तर 1.5 एकरात खोडवा ऊस आहे। यातून त्यांना सरासरी एकरी 80 ते 100 टन ऊसाचं उत्पादन मिळतं। खत आणि पाणी व्यवस्थापनासाठी ते ठिबक सिंचनाचा कार्यक्षम वापर करतात। ऊसामध्ये आंतरपीक म्हणून मी फ्लावर कोबी घेतो। फ्लावर कोबीच्या पाल्यामुळे ऊसामध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढतं आणि ऊस चांगला येतो। जास्तीत जास्त शेणखताचा वापर करावा, 4 फुटी सरीचा अवलंब करावा, ताग ढेलची ही शेतामध्ये गाडून हिरवळीचं खत करावं आणि जमीन ही तापली पाहिजे। 2 वेळा नांगरट करावी आणि ठिबक सिंचनाचा वापर करून पाला अजिबात पेटवायचा नाही। रमेश जाधव यांनी ऊसाच्या लागवडीसाठी रुंद सरी पद्धतीचा वापर केला। त्यातून विविध आंतरपिकं घेणं सोपं गेल्याचं ते सांगतात। सेंद्रिय खतं, हिरवळीची खतं यांचा ते वापर करतात। पाचट न जाता शेतातच कुजवतात, त्याचा फायदा झाल्याचंही ते सांगतात। त्यांच्या याच प्रयोगांचं यश आजूबाजूच्या शेतकऱ्यांना इथे खेचून आणतं। त्यामध्ये त्यांनी पारंपरिक शेतीचा अवलंब न करता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पन्न घेतलेलं आहे। याचं प्रोत्साहन इतर शेतकऱ्यांना बरंचसं झालेलं आहे। दुय्यम उत्पन्न म्हणून त्यांनी इंटरक्रॉपिंग म्हणजेच भाजीपाल्याचंही उत्पन्न त्यामध्ये घेतलेलं आहे। वारणा सहकारी साखर कारखान्यामार्फत दिल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांना सुविधा वापरून आणि रमेश जाधव यांनी आपल्या ऊसामध्ये उत्पादन भरघोस घेण्याचं सातत्य ठेवलेलं आहे। आंतरपीक त्यांनी घेतल्यामुळे उत्पादन येणारा खर्च ऊसाला आहे तो त्याच्यातून निघून गेला। त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारली। मुलांचे शिक्षण वगैरे इत्यादीसाठी त्यांना हातभार लागला। आमच्या गावचे रमेश जाधव हे गेल्या 25 वर्षापासून सातत्यानं अत्यंत अत्याधुनिक अशा पद्धतीने शेती करतात। ते आमच्या जय हनुमान दूध संस्थेचे संचालक आहेत व प्रामुख्यानं प्रमुख दूध उत्पादक म्हणून ते आहेत। त्यांना दरवर्षी पहिल्या क्रमांकाचा गायीच्या उत्पादनामध्ये व त्याचबरोबर म्हैशीच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार आमच्या संस्थेच्या माध्यमातून त्यांना मिळतो। वर्षभरात 2.5 एकर ऊसातून त्यांना 6 लाखाचं उत्पन्न मिळालं। त्यातून खर्च वजा जाता 4 लाख त्यांच्या हातात शिल्लक राहतात। ऊस शेती व्यतिरिक्त गाई म्हशीच्या दूध विक्रीतून त्यांना 4 ते 4.5 लाखाचा नफा मिळतो। शेतीच्या आणि दुधाच्या उत्पन्नातून त्यांनी घर प्रपंच चालवत मुलांना शिक्षित केलंय। आमची शेती असून माझे पप्पा शेती प्रामाणिकपणे आणि जिद्दीने करतात आणि आमचा सगळा घराचा सर्व भार आणि शिक्षणाचा सर्व शिक्षण हे आमच्या शेतीवरच अवलंबून आहे। पप्पांनी पारंपरिक शेतीचा वापर न करता आधुनिक शेतीचा वापर केला आणि शेतीमध्ये जास्तीत जास्त बदल घडून घरात आर्थिक स्थितीही सुधारली आणि त्यामुळेच आम्ही आज उच्च शिक्षण घेऊ शकतो। आतापर्यंत रमेश जाधव यांना अनेक पुरस्कार मिळाले। माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते 2010 मध्ये त्यांना गौरवण्यातही आले। वारणा नदीवरून इथे आसपासच्या गावात अनेक पाण्याच्या स्कीम झाल्यात। मात्र पाण्याचा आणि रासायनिक खतांचा वारेमाप वापर केल्यानं जमिनी क्षारपड होत आहेत। अशा परिस्थितीत रमेश जाधव यांनी केलेले असे प्रयोग इतरांना मार्गदर्शक ठरतील हीच अपेक्षा। चंद्रशेखर खोले,
एबीपी माझा, येलूर, सांगली.